आता सध्या आपण ज्या बहादूरगड किल्ल्यामध्ये आलेलो आहोत, ह्याचं सगळ्यात पूर्वीचं नाव जर पाहायचं झालं तर ते होतं पांडे-पेडगावचा भुईकोट. पांडे-पेडगावचा भुईकोट म्हणून हा किल्ला तत्कालीन काळामध्ये सर्वत्र असा परिचित होता. त्याच्यानंतर बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता. त्या औरंगजेबाच्या दूध भावानं या किल्ल्यावरती काही दिवस राज्य केलं आणि त्याच्यामुळं या किल्ल्याची डागडुजी केली आणि मग स्वतःचं नावच किल्ल्याला रूढ केलं की बहादूर खानावरून बहादूरगड म्हणून रूढ केलं. तेव्हा ते पांडे पेडगाव नाव मागं पडलं आणि बहादूरगड सुरू झालं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा या पेडगावच्या मातीला स्पर्श झाला त्यावेळेस आणि त्याच्यानंतर तो इतिहास जसा आता उलगडला तसा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र परिचित व्हावा किंवा त्यांच्या नावाने या भूमीला ओळखलं जावं म्हणून अशा सकारात्मक भावनेने या किल्ल्याचं नामांतर धर्मवीरगड असं करण्यात आलेलं आहे. तेव्हा या किल्ल्याचे असे डॉक्युमेंटली अजूनही नाव बहादूरगडच आहे, परंतु आपल्यासारखे जे काही लोक असतात किंवा ते इतिहासप्रेमी आहेत त्यांनी हे नामांतर केलं आहे आणि डॉक्युमेंटरी तसं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सध्या आपण ह्या ज्या किल्ल्यामधल्या शौर्यस्थळी आलेलो आहोत तर हे जे सर्व अवशेष आपल्याला दिसतात करणे तर हे राजमहालाचे अवशेष आहेत. आपण राजमहालामध्ये आता प्रवेश केलेला आहे. त्याच्यानंतर राजमहालामध्ये समोर आपल्याला जे बघायला मिळत आहे ते औरंगजेबाच्या सिंहासनाचा चौथरा आहे. तर हा जो चौथरा दिसतोय त्याला काही पायऱ्या दिसत आहेत. तर त्या पायऱ्यांवरून कधी काळी औरंगजेब असा उतरला होता आणि त्याच्यावरती औरंगजेबाचा स्वर्ण सिंहासन होतं. त्याच्या पाठीमागे जे अवशेष दिसत आहेत ते सगळे अवशेष राणी महालाचे अवशेष आहेत. इकडे पलीकडे हमाम खान आहे. हमाम खाना अर्थात शाही स्नानगृह ज्याला आपण म्हणू शकतो. आणि हे असा हे राजमहालाचा अवशेष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थळ ज्याला आपण म्हणतो की एखाद्या मंदिरामध्ये शिरावं आणि मंदिरामध्ये शिरल्याच्या नंतर आपण सभा मंडपामध्ये जातो, परंतु सभा मंडपामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आस लागलेली असते ती गाभाऱ्यामध्ये जाण्याची आणि गाभाऱ्यामधला देव बघण्याची. तसं या किल्ल्यारूपी सभा मंडपामध्ये आपण आलेलो आहोत आणि सभा मंडपामधला गाभारा किंवा गर्भगृह कुठला असेल तर हे शौर्य स्थळ आहे आणि त्याच्यामधला देव कुठला असेल तर हा शौर्यस्तंभ आहे. अर्थातच हा छत्रपती संभाजी महाराजांची जी काही स्वराज्यनिष्ठा होती ते दाखवण्याचा आणि इथून पुढे चंद्रसूर्य असेपर्यंत ती स्वराज्यनिष्ठा आपल्याला दाखवत राहणार आहे असा हा शौर्यस्तंभ आहे. हे एक प्रेरणास्थान आहे. आणि ह्या शौर्यस्तंभ तसा म्हणाल की कधी स्थापन करण्यात आला वगैरे तर तो नंतर स्थापन करण्यात आलेला आहे, परंतु या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे. आणि अनेक इतिहास तज्ज्ञांनी या ठिकाणी भेटी दिल्या. इतिहास तज्ज्ञांच्या अभ्यासामधून त्यांनी त्यांच्या अभ्यासाने ते असं काढलं की बाबा हे त्यांना तर्क लावता येतो. इतिहास तज्ज्ञांचा त्यांचा अभ्यास असतो आणि मग त्यांच्या तर्कातून असं समजलं की इथे चौथरा आहे, मग संभाजी महाराजांना इथं आणलं होतं तर त्यांना कुठं उभं केलं असेल. मग अशा अभ्यासांती ती जागा दर्शवण्यात आली आणि तिथे असा एक आता पर्यटक आल्याच्या नंतर काहीतरी डोकं टेकवण्यासाठी जागा असावी, स्मारक असावं. भविष्यात ते मोठं स्मारक होईल, परंतु सध्या आपण उपयोजित ज्या काही वस्तू आहेत त्या उपलब्ध वस्तूंमधून असे की स्मारक वजा शौर्यस्तंभ इथे स्थापन केलेला आहे. आणि याच शौर्यस्तंभाची प्रतिवर्षी ज्यावेळेस शौर्य यात्रा इथून जात असते त्यावेळेस मार्च महिन्यामध्ये तर इथं शासकीय पूजनाचा कार्यक्रम होतो. जसा पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजेचा मान माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असतो, त्याचप्रमाणे पेडगावच्या या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्तंभाच्या शासकीय पूजनाचा मान श्रीगोंद्याच्या तहसीलदार साहेबांचा असतो आणि अशी ही शासकीय पूजा प्रतिवर्षी पार पडत असते. तर ह्या शौर्यस्थळाचं महत्त्व आपण आता थोडक्यात जाणून घेऊ. एकंदरीत महत्त्व आपण जाणून घेतलंय परिसराचं. तर इथल्या या स्थळाचं महत्त्व काय तर समोर जी आपल्याला वेस दिसते तर त्या वेशीमधून कधी काळी छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे जिवलग मित्र आणि त्यांच्या अगदी जवळचे असणारे कवी कलश हे या वेशीमधून आतमध्ये प्रवेश झालेला होता त्यांचा. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 फेब्रुवारी 1689 साली संगमेश्वरामध्ये कोकणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली, त्यांना पकडण्यात आलं. आणि ते कशामुळं तर ते फितुरीमुळे त्यांना पकडण्यात आलं होतं. हे सर्व आपल्याला इतिहास माहिती आहे, आपण जाणते आहोत. आणि तिथून मग पकडल्याच्या नंतर मुकर्रब खानानं काय केलं तर त्यांची अशी धिंड काढली आणि इथं पेडगावमध्ये आलं. परंतु पेडगावमध्ये राजांना आणण्याच्या अगोदर औरंगजेबाला इतकी आतुरता लागलेली होती की छत्रपती संभाजी महाराजांना मी लहानपणापासून बघतोय हे मुलगा जरा वेगळंच आहे.
कारण हे कधी घाबरत नाही, काही नाही. त्यांना एकदा दिल्लीला असताना ज्यावेळेस त्या आपण म्हणतो त्या पेटाऱ्यांमधून छत्रपती महाराज निसटले होते वगैरे वगैरे सगळा कथाभाग माहिती आहे आपल्याला. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज अगदी लहान होते आणि त्यावेळेस औरंगजेबानं संभाजी महाराजांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते छोटेसे संभाजी महाराज घाबरले नाहीत. तेव्हा ते औरंगजेबाच्या तेव्हापासून म्हणत होतं की या संभाजी राजाला मी कधीतरी माझ्यासमोर साखळदंडानं जखडलेलं मला बघायचंय, मला हे मराठा साम्राज्य काय करायचं तर गिळंकृत करायचंय. आणि खरं तर आपण म्हणतो की मराठा सैन्य, मराठा साम्राज्य, परंतु मराठा हा जो शब्द आहे हा महाराष्ट्रीयन लोक किंवा जे मराठी सर्व बोलतात किंवा इतरही भाषा बोलत असेल, परंतु महाराष्ट्रीयन संस्कृतीची ज्यांशी नाळ जोडलेली आहे ते सगळेच मराठी आहेत. मग ते कुठल्याही धर्माचे असो, ते सगळे मराठा या शब्दामध्ये मावतात. मराठा म्हणजे फक्त इतर कुठली जात किंवा काही नाही, तर ते एक सर्व व्यापक असा शब्द आहे. आणि एकदा छत्रपती संभाजी महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्यावरती त्यांना प्रश्न कुणी विचारला होता, मला सध्या नाव आठवत नाही, परंतु त्यांना असा एक प्रश्न विचारला होता की नेमकं संभाजी महाराज जे आपण हे करतोय सगळ्या लढाया वगैरे, हे सगळं रणकंदन हे कशासाठी आहे. तर त्याचा मागचा उद्देश हा एकच होता की छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की ऐका तुम्ही, हे जे चाललंय हा धर्मसंघर्ष नाहीये, हा सत्ता संघर्ष आहे. त्यावेळेस हा धर्मसंघर्ष नव्हता, हा सत्ता संघर्ष होता. औरंगजेब आपण म्हणतो, परंतु त्याची प्रवृत्ती वाईट होती, त्याची वृत्ती वाईट होती, त्याच्यामुळे तो वाईट ठरला. त्याच्यानंतर आजही आता आपल्याला हे भारताची एकता, अखंडता आणि बंधुता टिकून ठेवायची असेल तर हा इतिहासही तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हा इथं संभाजी महाराजांना मग पेडगावमध्ये आणण्यात आलं आणि मग मुकर्रब खानांना इथं आणल्याच्या नंतर पेडगावमधून 52 पेठांमध्ये त्यांची धिंड काढली. धिंड कशी काढली म्हणाल तर छत्रपती संभाजी महाराजांना वेड्या वाकड्या अंगचढणीच्या उंटावरती बसवण्यात आलं होतं. वेड्या वाकड्या अंगचढणीचा उंट म्हणजे तरी काय, तर असे मदार असतात उंटाला, परंतु वेड्या वाकड्या अंगचढणीचा असतील तर राजांना जास्त वेदना होतील. मग राजांना कशा जास्त वेदना होतील याचा विचार त्यांनी सुबक अगोदरच केला होता. आणि त्याच्यानंतर मग त्या उंटावरती बसवण्यात आलं, डोक्यात वरती काटेरी वेल अडकवण्यात आला, त्यानंतर कमरेलाही काही वेल अडकवण्यात आला होता, घुंगरमाळा अडकवण्यात आली होती, जेणेकरून वेदना तर होत आहेत, त्याच्यामध्ये घुंगरांचा नाद असेल तर आणखीन वेदना वाढतील त्या. असा सर्व काही लवाजमा त्या 52 पेठांमधून फिरत होता. आणि मग फिरता फिरता अशा वेदना म्हणजे अखंड अशा वेदना देणारी ती जी काही धिंड होती ती या पेडगावच्या 52 पेठांमधून फिरत होती. छत्रपती संभाजी महाराजांचे चरण कमल जे पुरंदरावरती उपजले होते, जे रायगडावरती युवराज म्हणून चालले होते गालीच्यावरून, ते अगदी गुब्बेदार म्हणतात ना, असे ते चरण कमल संभाजी महाराजांचे त्या या पेडगावच्या अशा उन्हातान्हातल्या मातीमधून, अशा खडवणामधून, सगळीकडून अशा खडीतून चालत होते. आणि चालता चालता संभाजी महाराजांचा स्पर्श या भूमीला होत होता. ह्या पेडगावच्या भूमीला खरोखर जर त्यावेळेस वाचा जर फुटली असते ना तर काहीतरी शब्द नक्कीच बाहेर पडले असते, अशी मी कल्पना केली. आणि जे काही मगाशी सांगितलं की पुस्तक लिखाणाचं काम झालं, तर त्या पुस्तकामध्ये मग ती जी काही माझी ती भावना आहे ती मी ते काव्याच्या माध्यमातून मांडलेली आहे. पूर्ण काव्य ते मी केलेलं असलं तरी मला आता सध्या ते आठवणार नाही, कारण ते त्या भावनेमध्ये त्यावेळेस ते काव्य केलं आहे. परंतु त्यातल्या 2 ओळी अशा मी सांगू शकतो की त्यावेळेस जर खरंच ती वेदना पाहून जर या पेडगावच्या मातीला, या भूमीला त्या वेदना सहन झाल्या नसतील आणि काव्य बाहेर पडलं असेल किंवा त्यातून शब्द बाहेर पडले असतील तर काय म्हटले असेल ती भूमी, तर ती भूमी नक्की असंच म्हटली असती की काय हे विधात्या मज आज दाविले, काय हे विधात्या मज आज दाविले, साक्षात शंभू बाळ माझे कैद जाहले, साक्षात शंभू बाळ माझे कैद जाहले. जे कधी ऐरावतावर मी ज्या पाहिले, जे कधी ऐरावतावर म्या पाहिले, कारे त्याच्या चरणकमळी आज साखळ दंड खळखळले, कारे त्याच्या चरणकमळी आज साखळ दंड खळखळले. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये जी 64 कवड्यांची माळ होती. आपली जी अंबाबाईची कवड्याची माळ असते ना ती 32 कवड्यांची असते, परंतु राजाच्या गळ्यामध्ये जी माळ होती ना राजांच्या, ती 64 कवड्यांची होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या छातीवरती रोळलेली. आणि ती माळ या ठिकाणी आणल्यावरती मुघलांनी ओरबडून काढण्यात आली होती कवड्यांची माळ आणि अशी झुगारून दिली होती. त्या माळेचा देखील स्पर्श या भूमीला झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं मग ती धिंड वाजत गाजत अगदी समोर जे काही वेश दिसते त्या वेशीच्या पर्यंत येऊन ठेपली. आणि मग ह्या वेशीमधून छत्रपती संभाजी महाराज जे असे
श्रीमंत म्हणून ज्यांचं वर्णन आपण करतो असे संभाजी महाराज, त्यांना अगदी त्यांची शारीरिक हानी तर केली, परंतु त्यांची मानहानी देखील तितकीच केली. आणि मानहानी केल्याच्या नंतर या वेशीमधून त्यांना आणण्यात आलं. इथे औरंगजेब वाट बघत बसला होता निसता, की कधी संभाजी महाराजाला मी या डोळ्यानं कधी संभाला मी बघतोय, आणि साखळदंडानं जखडलेल्या अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना मी कधी प्रश्न विचारतोय, असा आतुरतेने अगदी वाट बघत बसला होता. संभाजी महाराज या वेशीमधून प्रवेशले, कवी कलश या वेशीमधून प्रवेशले. त्यांना साखळदंडानं अगदी जखडलं होतं, पाय तख्ताकुलाह डोक्यामध्ये सगळीकडे घातले होते, तख्ताकुलानं मान अगदी अशी जखडून गेली होती. उन्हाकाराचे दिवस होते, कारण फेब्रुवारीचा महिना होता तो, आणि 15 फेब्रुवारी अशी तारीख काही ग्रंथांमध्ये नमूद मिळते, काही नोंद मिळते की 15 फेब्रुवारीला पेडगावमध्ये त्यांना आणण्यात आलं होतं आणि बादशाह समोर हजर करण्यात आलं होतं. तेव्हा आपण ती तारीख गृहीत धरूनच सांगूया की 15 फेब्रुवारीला इथं त्यांना आणलं आणि मग बादशाहच्या समोर हजर केलं, पेश करण्यात आलं. आणि इथे पेश केल्याच्या नंतर औरंगजेबाला अत्यानंद झाला. समोर छत्रपती संभाजी महाराज साखळदंडानं जखडलेल्या अवस्थेत साक्षात या ठिकाणी बघितले, आणि तिथे जो चौथर आहे त्याच्यावर ते औरंगजेब बसलेले आहेत, आणि तिथं बसलेल्या अवस्थेमध्ये त्या औरंगजेबाला इतका अत्यानंद झाला की त्याच्या अल्लाचे तो काय करू लागला तर आभार मानू लागला. हे अल्लाह, तू आज मला हा दिवस दाखवला ज्या दिवसाचे मी इतक्या दिवसापासून वाट बघत होतो. आणि मग त्याचा आनंद गगनात मावेना, आनंद कसा व्यक्त करावा ते कळना. आणि मग औरंगजेबानं काय केलं तर त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी समोर इथे असा गालीचा अंथरलेला होता, आणि त्या गालीच्यावरती त्या पायऱ्या उतरून आला. कधी गालीच्यावरती न उतरलेला औरंगजेब आज गालीच्यावरती आला आणि इथे गुडघे टेकले आणि अल्लाहचे रुस्तमा जे कलमे असतात नमाजाचे ते पढू लागला. या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वगैरे वगैरे सगळे काही कलम पढू लागला. आणि ते पढत असताना जे मस्तक आहे ना ते या भूमीवरती ठेवलं. आणि हा जो प्रसंग होता नेमका कसा होता की संभाजी महाराज आतमध्ये प्रवेशले आणि औरंगजेबानं गुडघे खाली टेकले आणि मस्तकही खाली टेकवलं. आणि हा प्रसंग बघून एखादं कवी मन असतं, त्याला शीघ्र कवी म्हणतात, त्यांना लगेच एखादा प्रसंग समोर दिसला की त्याच्यावरती काव्य सुचतं. आणि मग संभाजी महाराज जितके शूरवीर होते, जितके तलवार तेज चालवत होते, तितकी लेखणी सुद्धा अगदी मुलायम चालवायचे ते. आणि मग त्यांचं मनही कवीचं होतं. साक्षात त्या वेदनेच्या अवस्थेत असले तरी त्यांचं कवी म्हणते कवी म्हणत होतं. त्यांना कवी कलाशाना ते म्हटले की कविराज छंदोगामात्य, हा प्रसंग पाहून तुम्हाला काय एखादी काव्य सुचतंय का, कविता सुचते का? तेव्हा अगदी काही क्षणामध्ये सरस्वती मातेने काही मानकरी असे पाठवून द्यावेत, अशा प्रकारे काही शब्द कविराजांच्या जिभेवरती विराजमान झाले. ते शब्द अशा प्रकारचे होते: यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवि छवि देखत ही खद्योत होत बदरंग, त्यो तव तेज निहारके तखत तेजत अवरंग. असा त्या कवितेचा अर्थ. आणि त्या कवितेचा सुबक असा अर्थ होता की ज्याप्रमाणे मारुती रायाला रावणाच्या दरबारामध्ये बांधून नेण्यात आलं होतं, त्याचप्रमाणे हे शंभूराजा तू या ठिकाणी मारुती रायात शोभतोय. आणि या ठिकाणी जो औरंगजेब बसलाय ना तो रावण आहे. आणि मग त्या औरंगजेब रूपी रावणाच्या दरबारात मारुती रायाच्या रूपी हे संभाजी राजा तुला इथं आणलेला आहे. आणि मारुतीच्या अंगाला जसा शेंदूर अगदी शोभून दिसतो, तसं हे शंभूराजा रणकंदन करून युद्ध करून तुझ्या अंगाला जे रक्त लागलंय ना ते मारुतीला शेंदूर शोभून दिसावं, अगदी तसं दिसतं आहे. आणि शेवटी एक ती उपमा देतात की ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला, सूर्य उदय झाला की जे काजव्याचं तेज असतं ना छोटंसं, ते काजव्याचं तेज अगदी नष्टच होतं का तर सूर्य उदय झाला. त्याप्रमाणे हे शंभूराजा तुझा रूपी सूर्य या विषयमधून प्रवेशला आणि औरंगजेब रूपी काजव्याचं तेजच नष्ट झालं आणि त्याने तुझ्या समोर गुडघे टेकले आणि नतमस्तक झाला. अशा प्रकारचा सुबक अर्थ तिथं उपस्थित असणाऱ्या काही माणसांनी, काही लोकांनी, तिथं लेखनिकांनी औरंगजेबाच्या कानी जाऊन सांगितला. आणि औरंगजेबाला तो अर्थ ऐकल्याच्या नंतर अगदी लालबुंद डोळे झाले. आणि मग तिथून पुढे त्या शायराची जबान काढून टाका, अर्थात जीभ कापून टाका. त्यानंतर संभाजी महाराजांची जीभ काढा, संभाजी महाराजांचे डोळे काढा. अशा प्रकारच्या अतिशय क्रूर प्रकारच्या आज्ञा या ठिकाणी झाल्या. आणि आज्ञा झाल्याच्या नंतर आपण पाहतो की तुळापूरला इथून जशी धिंड इथं आणण्यात आली होती तशाच प्रकारची धिंड इथून तुळापूरला नेण्यासाठी काढण्यात आली. अतिशय हाल अपेष्टा करत इथून ह्या नदीच्या उलट्या प्रवाहाच्या दिशेने तुळापूरला नेण्यात आलं. तुळापूरला भीमा, भामा आणि सरस्वती अशा 3 नद्यांचा संगम आहे. त्या संगमावरती संगमेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे. आणि तिथं संभाजी महाराजांची वधस्तंभाला
बांधून हत्या करण्यात आली. प्रत्येक सजेचा अंमल हा कवी कलशांवरती अगोदर व्हायचा आणि नंतर शंभूराजांवरती व्हायचा. याच्या मागचं कारण काय असावं तर छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र होते कवी कलश, आणि मग मित्राला आपल्या समोर अशा हालापेष्टेत बघून त्यांना जास्त वेदना झाल्या पाहिजे, आणि मग अशा प्रकारे ते मानसिक त्रास देत देत त्यांना शेवटी जी काही एक स्वराज्यासाठी अखंड अशी धडपड चालली होती ती शेवटी त्या ठिकाणी आजही छत्रपती संभाजी महाराज एक चिरशांतीची निद्रा अजूनही घेत आहेत. आणि शेवटी त्याच्यानंतर मग साम्राज्य बदललं. तसं औरंगजेबही नगरच्या किल्ल्यामध्ये तिथं मृत पावला 1707ला, आणि त्याच्यानंतर कोण जिंकलं आणि कोण हरलं हे साक्षीदार याचे आपण आहोत. आपल्याला ते जाणतो आहोत, आपल्याला ते सर्व समजतं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणचं हे महत्त्व अशा प्रकारचं आहे. हे एक शौर्य स्थळ आहे. इथल्या या मातीला कधी काळी त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेला आहे. संभाजी महाराजांची कथा किंवा त्यांची जी व्यथा आहे ती आपण जी शौर्यगाथा आहे ती पानांवरती वाचत असताना कादंबरीची पानं सुद्धा अशी ओली होतात. इतके त्यांची कथा जबरदस्त आहे, इतका त्यांचा व्यथा आहे, एवढं त्यांनी सहन केलेलं आहे. आणि मग आत्ता सध्या आपण ज्या जागेवरती उभे आहोत हे कुठलं कादंबरीचं पान नाही आहे, तर प्रत्यक्ष घडलेलं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या काळी आवाज घुमलेला होता, त्या ठिकाणी आता आपण उभे आहोत. त्या ठिकाणाचं हे ठिकाण त्याचा साक्षीदार आहे. त्या कवितेमध्ये मगाशी जे सांगितले त्यातली शेवटची ओळ अशीच होती की साक्षीदार राहीन हे विधात्या त्याला आज इथे जे घडले, साक्षीदार राहीन हे विधात्या त्याला आज इथे जे घडले, अशी ती भूमी शेवटची ओळ म्हणते. आणि ती कविताही मी त्या ठिकाणी संपवलेली आहे. आणि हे चरित्र देखील एक जे थोडक्यात आता सांगितलं हेही आपण आता या ठिकाणी संपवूया. एकदा शेवटी जय जयकार करू आणि आपण थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्यवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव.